प्रत्येक पिढीने चांगला केला बरं का. आमच्या वडिलांनी ह्याच्या चौपट झोपाळा होता, चौपट पाचपट, आणि तो झोपाळा ते सजवत असत आणि सुंदर आरास करत असत. आपल्याकडे आता खूप साधनं आहेत, पण त्याही साधनं नव्हती. कॉटनचे कपडे होते, पण ते कधीही घाणेरडे नव्हते झालेले. ते अतिशय छान ठेवायचे. ते सिल्कचे कपडे घालायचे. देव खूप छान सजायचा. आणि त्यामुळे, आणि माझा लाडका उत्सव खरं तर वसंत पंचमी. अहो, झुल्यावर बसायचा मोह देवाला होत नाही, आपण तर काय. त्यामुळे आपण हा झुलोत्सव खूप छान साजरा करणार आहोत. आणि हा झुलोत्सव आपण नृत्यानेच साजरा करतो. गेली कित्येक वर्ष नृत्य नृत्य आणि नृत्य, कारण देवाला रिझवायचं आहे. आमच्याकडे ना सगळे कलाकार आहेत. शुभराज कलाकार, पांडुरंग कलाकार, स्वामी महाराज कलाकार, शंकर महाराज कलाकार व राधाकृष्ण कलाकार, सगळी कलाकार मंडळी आमच्याकडे आहे. आणि या सगळ्यांना रिझवायचं काम आज आपण छानपणे करणार आहोत. आणि त्याच्यासाठी सगळे जमलेत. आपल्या नंदादीप नृत्यालयाने यंदा सांगितलं की आम्ही नृत्य करू. ठीक आहे, काही हरकत नाही. आणि नंदादीप नृत्यालयाचे कलाकार, त्याबरोबर नेहमीचे कलाकार दोघं तिघं, असा मिळून आजचा सण आपण उत्सव संपन्न करणार आहोत. या कलाकारांना दाद देणारा खरा कलाकार माणूसच लागतो. मी हे खरं सांगते तुम्हाला, त्या शुभ्रायांनी मला एक पण कला दिली नाही. त्यामुळे मला काही कला येत नाही. मग काय करावं? मग मी कलाकारांना गोळा करते आणि त्यांच्या कला बघण्यात समाधान मानते. अनंत देशपांडे संस्कार भारतीचे प्रमुख आहेत. खूप वर्षापासून त्यांची आणि आमची दोस्ती आहे. आपल्या देवांचे त्यांनी करोनाच्या काळात आमचे छोटे छोटे गोपालकृष्ण, राधा सगळे होते आणि त्यांना मोठं केलं होतं. आणि खूप रोज आम्ही छान त्याच्या हे पाठवत होतो गुगलवर. त्यामुळे आणि संस्कार भारतीचं काम करणारे उत्तम चित्रकार, ते जेव्हा येतात त्यांच्या डोक्यात काहीही नसतं. एखादी कला करायला सांगितली, त्यांना इव्हेंट करायला सांगितला तर समोर येतं ते काही नसतं डोक्यात. काय कुणास ठाऊक म्हणतात. आणि बघता बघता एक 10 मिनिटांनी एक गोळा करतात आणि इतकं सुंदर सजवतात, इतकं सुंदर की वाटतं किती अभ्यास केला असेल. पण अभ्यास हा त्या क्षणांचा असतो. असे सुंदर कलाकार आपल्याकडे आज तुमच्या कलांना प्रोत्साहन देण्यासाठी, तुमच्या कला बघण्यासाठी पती पत्नी आलेले आहेत. आणि त्यांची मुलगी पण इथं आज आपल्याकडे कदाचित येईल तर राम सादर करणार आहे. कदाचित नाही येणार, माहीत नाही, पण आपण असं गृहीत धरलंय की ती येणार आहे. त्याबरोबर आपल्या सगळ्यांच्या मिळून आपण हा उत्सव सुरू करूया. त्याच्यासाठी आपण नंदादीप प्रज्वलित करूयात. सगळे मिळून करा. शुभं तयार आहे का? म्हणू का? शुभं करोतु कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योती नमस्तुते. दिव्या दीपत्कार काली कुंडल मोती हार, दिव्याला पाहून नमस्कार. सोन्याचा दिवा रेशमाची वार, या हो लक्ष्मी वाड्याच्या. तुम्ही सगळ्या लक्ष्मीबाई आहेत का? आणि मला आज खूप बरं वाटलं की तुम्ही स्वतःहून दिव्या दीपत्कार सुरू केलं. तुमच्या आयांना नमस्कार करा घरी जाऊन आणि सांगा माईंनी तुम्हाला नमस्कार करायला सांगितलं आहे आम्हाला. आणि माईंचा पण नमस्कार, कारण तुमच्यावर छान संस्कार तुमची आई करते. आईशिवाय कोणी संस्कार करत नाही. आईशिवाय चांगलं कोणी शिकवत नाही आणि आईशिवाय गुणाचं आपण ऐकत पण नाही. त्यामुळे आता आपण करायचा का सुरू? कार्यक्रम सुरू करूयात. मग घेऊयात आपण चित्रसंचलन जे करणार. दिवा लागला तुम्ही लावाय. बरं लावते. सूत्रसंचलन नाव काय? शिवानी दंडीताई या सूत्रसंचलन करणार आहेत. त्याच्या पुढचं सगळं सूत्र त्यांच्याकडे देते. अंतुदादा आणि शिवानीसाठी सगळ्यांनी छानपैकी टाळ्या वाजवूया.
जो सूत्रसंचालनाच्याकडे ताब्यात